आता तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी हा संपूर्ण प्लॉट एआय आधारित आपण उभा केलेला आहे। यात आपण 50% एआयचा भाग आणि 50% विदाऊट एआय। तुम्ही पाहू शकता की कांड्यांची संख्या 30 ते 40% कांड्यांची संख्या म्हणजे ऊसांची संख्या कमी आहे नॉन एआय मध्ये आणि 30 ते 40% संख्या ऊसांची संख्या जास्त आहे एआय मध्ये। साधारणतः 27 ते 30 कांड्यापर्यंत हा ऊस गेलेला आहे 9.5 महिन्यात। जनरली आपण जर बघितला तर हा जर आपण पहिले 3 महिने सोडलं तर आपण या ऊसाला कांड्यांना वाढायला साधारणतः 6 महिने मिळाले। आपण जर 6 महिन्यात 3 ते 4 कांड्या प्रति महिना जर धरल्या तर 18 कांड्यावरती हवा होता, हा 28 कांड्यावरती ऊस आहे। म्हणजे 10 कांड्या आपल्याला प्रति ऊस आता जास्त मिळत आहे। हे फक्त शक्य आहे एआय तंत्रज्ञानामुळे। एका बेटात किती ऊस आहेत आपण मोजूया। 3 1 2 3 4 5 6 7 ऊस आहेत। 6 ते 7 ऊस आणि इथे तुम्ही मोजा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 ऊस आहेत। 5 ते 6 पारंपरिक पद्धतीत आणि 10 ते 11 एआय पद्धतीत अशी ऊसांची संख्या आहे। आता आपण ह्या तंत्रज्ञानामध्ये जे आपल्याला समजलं, एआय तंत्रज्ञान जे सांगितलं त्यात आपल्याला हे समजलं की आपण 40% युरियाची बचत केलेली ठिबक मधून दिलेलं आहे आणि वरून आपण कॉम्प्लेक्स फर्टिलायझर पण स्टेज नुसार टाकलेले आहे। जे आपण जे स्टँडर्ड आहे त्या पद्धतीने केलं। फक्त एक केलं की जो द्यायचं होतं ते सॉइलच्या रिपोर्ट नुसार अभ्यासानुसारच दिलं, क्लायमेट काय आहे आणि क्रॉपची स्टेज काय आहे हे अभ्यास करून आपण यामध्ये अप्लाय केलेला आहे।